आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझी आई मला हो म्हणाली. गौरीची लग्नासाठी तयार झाल्यात. पण हा, तू आता मला मामा नाही बाबा म्हणायचं, ओके? अभिनंदन. ये बाबा, तू पण का काय परक्यासारखं अभिनंदन करतोस यार? तू नसतास ना तर हे कधीच शक्य झालं नसतं. थँक्यू बाबा. आई, तू खरंच हो म्हणालीस? अगं आई, पण अरे पण ही छान बातमी घरातल्यांना सांगाल की नाही? हो, चला सांगूयात. बिट्टी चल चल, आपण जाऊया. आपण सगळ्यांचं तोंड गोड करू. हा चल. अरे पण मिठाई तर इकडे ना, थांबा. चला गौरीजी. करा म्या. चंदू, स्वीट डिश नाही करे आज जेवणात? डिश स्वीट असते? नाही, डिश काळी असते, पांढरी असते, पिवळी असते, लाल असते, कागदाची असते, स्टीलची असते, परत प्लास्टिकची असते, परत ते हे आपलं ते थर्मोकॉल. थर्मोकॉलचं बंद झालं. आमच्याच पत्रावळ्या त्या पत्रावळ्यामध्ये असं जेवण वाढलं ना, मग भाजी जायची बुंदीमध्ये, बुंदी जायची डाळीमध्ये, डाळ जायची भातामध्ये, लोणच्याचा काय पत्ताच नाही. असं होतं आमच्याकडे. मी कधी खाल्ली नाही ना, त्यामुळे मला माहिती नाही ते तिखट असतं की गोड असतं. तुम्ही खाऊन बघा ना. आंबट आहे का? म्हणजे आंबट आहे का? त्याच्यात मीठ टाकावं लागेल का? काय चंदू, किती बोलतोस तू? याला अजून स्वीट डिश काय असते हे माहिती नाही. आणि हा पैठणकरांचा हेड सर्वंट. स्वीट डिश म्हणजे गोड पदार्थ. कुठे आहे गोड पदार्थ? इकडे. स्वीट डिश आणि स्वीट न्यूज दोन्ही घेऊन आलोय. नंदाई, तोंड गोड करा. गौरीजी लग्नाला हो म्हणाल्या. अरे काय सांगतोयस काय? गौरी? काय ग गौरी, खरंच? हो. अभिनंदन. खूप आनंदाची बातमी आहे ही. ते सगळं ठीक आहे. ऐन कामाच्या वेळी कुठे गेली होतीस तू भटकायला ही सगळी कामं टाकून? गौरीजी भटकायला नव्हत्या गेल्या, त्या माझ्यासोबत बाहेर आल्या होत्या. हे असं कुणालाही न सांगता? अगं रेवती, मीच सांगितलं होतं त्यांना जायला. नंदाई, तुम्ही बसा ना, जेवून घ्या. रुद्र सर, पुष्पाजी, तुम्ही बसा ना जेवायला, मी वाढते. गौरीजींनी एवढी आनंदाची बातमी दिली आहे, तर मी आज माझ्या पार्टनर सोबत जेवायला बसणार. हो की नाही पार्टनर? चल. बस. नंदाई, जेवून घ्या. हो, बसते.
पुष्पाजी बसताय ना? गौरीजी तुम्हाला सोडून? असं कसं? जेवायची वेळ तर तुमची पण झाली आहे ना? हो, तुम्हा सगळ्यांची जेवण झाली की मी जेवण घेईन. गौरीजी आपलं लग्न होणार आहे आता, आपण एकत्रच जेवूयात. तुम्ही वाढणार आणि मी जेवणार असं नाही होणार आता. अहो पुष्पा, अरे रोजच काम आहे तिचं हे. हो पण मी आता गौरीजींचा पार्टनर आहे, मी थांबेन त्यांच्यासाठी. आम्ही एकत्रच बसू. अरे हो पण गौरीजी, पुष्पा, तुम्ही दोघे आमच्या सोबतच बसा जेवायला. हो खरंच. पुष्पा, गौरी, तुम्ही दोघेही बसा. आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे. नंदाई पण. अहो गौरीजी लाजू नका तुम्ही, बसा, मी आहे ना. काय झालं? भूक नाहीये? अरे रोहित, कुठे गेला होतास? रोहित, सोहा, मी मगाशी तुम्हाला जेवायला बोलवायला वर गेले होते पण नव्हतात तुम्ही. हो, एक काम होतं म्हणून जरा बाहेर. बिझनेस मीटिंग्स होत्या. काय जॉबलेस लोकांसारखा रोहित आता सारखा घरात दिसणार नाहीये. त्यामुळे आमच्यासाठी जेवायला थांबत जाऊ नका, आमच्याशिवाय जेवत जा. बरं रोहित, पण तब्येत सांभाळून व्याप वाढव हा, नाहीतर. मम्मी प्लीज, लहान नाहीये तो, त्याला समजतं. बरं, पुढचे काही दिवस रोहित आणि माझे डॅड बिझनेस एक्सपान्शनसाठी काही ठिकाणी जाणार आहेत. मोठे इन्व्हेस्टर्स आहेत, ते इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. वी विल बी ह्यूज. अरे वा रोहित, तू सांगितलं नाहीस काही.